अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकार स्पष्ट नाही असं म्हणत अजित पवारांचा अपघात की घातपात अशी महाराष्ट्राला शंका असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलं। तर या संपूर्ण प्रकरणाबाबत सरकारची भूमिका संदिग्ध आहे अशी टीका देखील भास्कर जाधवांनी केली। तर लोकांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। तर अजित पवार विमान अपघात प्रकरणात 28 फेब्रुवारीच्या आधीच प्राथमिक अहवाल येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। की आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे। याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे। सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही। प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। अशा वेळेस आम्ही का जायचं? दिल्लीमध्ये काल जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केलेले आहेत। त्याच्याबद्दलचं खरं तर केंद्राने दखल घेतली असावीच। रोहित पवार जे काही आरोप करतायत त्याचं गांभीर्य सरकार हे घेतंय। फक्त ही पत्रकार परिषद नाही तर त्याचा गांभीर्याने दखलही घेतली जाते। म्हणून आता याच्यावर सविस्तर ही चौकशी होऊन त्यात जे काही त्रुटी आढळल्यात किंवा ते त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सरकारने गांभीर्याने घेऊन त्याच्यावर तो निर्णय सुद्धा दिला पाहिजे। की मी ज्या खात्याचं काम करतो त्या ठिकाणी जी तपास यंत्रणा काम करते AIB आहे DGC आहे त्या माध्यमातून जे तपास कार्य चालू होतं त्याचा वेळोवेळी आमच्याकडनं प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये येईल हे स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते जे दिलं आहे त्याच माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर ते ठेवलेलं आहे। आता 1 महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारणतः 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येईल आणि मग त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल। त्याच्यामध्ये स्पष्ट जे दिलं आहे तेच मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना पोचलेलं आहे। जे प्रेझेंटेशन मी करतो ते प्रेझेंटेशन त्या लोकांना मी दरवेळेस पाठवत असतो। तर मी हे प्रेझेंटेशनसुद्धा PMOला पण त्याच्याचबरोबर एव्हिएशन मंत्रालयाला सुद्धा DGCAला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि 23 तारखेला आमचं अधिवेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेब जे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ती माहिती देऊ।